हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं मनापासून आज स्वागत करीत आहे. मस्तपैकी पावसाळा सुरू झालेला आहे. या दिवसात आपल्याला गरमागरम खायची काहीही आवड असते. सो आपण आता एक असाच प्रकार करणार आहोत, तो म्हणजे सोया चिली. इतका टेस्टी आणि टेम्पटिंग असा प्रकार आहे हा, आणि थोडासा हेल्दी पण म्हणता येईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मला ना मोठे सोया चंक्स नाही भेटले, पण तुम्हाला भेटले तर तुम्ही नक्की तेच घ्या. इथे माझ्याकडे लहान होते, सो मी ते छान भिजवून घेतलेले आहेत. मी कोणतेही बॉईल केलेले नाही आहेत किंवा काहीच केलेले नाही आहेत. मी फक्त 1 तासासाठी साध्या रूम टेम्परेचरवरच्या पाण्यावर त्याला भिजवून घेतलं. नंतर एक्सेस पाणी हे काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये समप्रमाणात कॉर्नफ्लोअर आणि मैदा मिक्स केलेला आहे. आणि त्याच्यात थोडंसं तिखट, काळे मिरे, मीठ आणि थोडंसं चिली सॉस टाकून छान कोट होईस्तोवर त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपण एक तलावर छानपैकी एक मध्यम आचेवर आपण याला छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. हे फ्राय केल्यावर असेच तुम्ही भजे म्हणून किंवा पकोडे म्हणून खाऊ शकता. इतकी सुंदर लागतात हे. म्हणजे याच्यानंतरची तुम्ही रेसिपी ट्राय नाही केली तरीही चालू शकते, इतके छान लागतात. पण नाही, म्हणजे आपण त्याला ग्रेव्ही बनवतो आणि त्याच्यात टॉस करतो, तेही खूपच सुंदर लागतं. सो आपले पकोडे फ्राय करून झालेले आहेत सोयाचे. म्हणजे सोया चंक्स आपले फ्राय करून झालेत. आता आपण छानपैकी एक ग्रेव्ही बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी, जेणेकरून त्याला आणखी एक ग्रेव्हीचं कोटिंग येईल. सो मी तेलामध्ये छानपैकी हिरवी मिरची, कांदा आणि लसूण, त्याचप्रमाणे थोडं अद्रक घालून घेतलेलं आहे. ते छान परतलं की तुमच्या आवडीच्या तुम्ही भाज्या याच्यात घालू शकता. मी इथे गाजर घेतले, शिमला मिरची घेतलेली आहे. याला आपल्याला जास्त परतायचं नाही, कारण त्याचा क्रंच हा दाताखाली आला पाहिजे. थोड्या वेळ 1 ते 2 मिनिट परतवलं की त्याच्यात आपण पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यावर त्याच्यात मी मीठ, त्याच्यानंतर काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे आणि आपले सगळे सॉसेस घातलेले आहेत. आणि एकदा उकळी आली की त्याच्यात आपण एक कॉर्नफ्लोअरचं आणि पाणी घालून जी मिक्स केलेली पेस्ट आहे ती घातली की त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एक छानपैकी दाटपणा येतो, घट्टपणा येतो आणि एक चकाकी येते. ती तुम्ही बघत असाल. इतकी सोपी रेसिपी आहे ना. आता चायनीज सगळेच घरी बनवतात, सो ही एकदम रेसिपी सोपी आहे. पण तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल आणि खूप इच्छा होत असेल, तुम्ही बाहेरचं खाण्यापेक्षा पावसाळ्यात दिवसात तुम्ही घरच्या घरी ही एकदम सोपी अशी डिश करू शकता. मला वाटतं हल्ली आता सगळ्यांकडेच न्यूट्री म्हणजे सोया चंक्स हे घरी असतातच, आणि हे इतर गोष्टींपेक्षा तर थोडेफार हेल्दी असतातच. जर आपण मैदा सोडला तर बाकी सगळं छान आहे याच्यात. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी या पावसाळ्यामध्ये. तुमच्या मुलांना खाऊ घाला, घरच्या घरी बनवा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी अनेक असे रेसिपीज बनवून ठेवलेले आहेत माझ्या चॅनलवर, पण सगळ्या प्युअर व्हेजिटेरियन आहेत. सो तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.